हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. आणि आज मी सिंपल असा कुकिंग ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे, अगदी जनरल रेग्युलरवाला. तर आज मी संध्याकाळच्या स्वयंपाकात काय बनवणार आहे ते तुमच्यासोबत थोडक्यात मी शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी आज मस्त कांद्याची पातीची भाजी, हिरव्या वाटणाची आणि त्यासोबतच मस्त गरम गरम बाजरीची भाकरी असा आजचा आमचा मेन्यू आहे. तर मस्त कांद्याची पात किंवा कोणतीही पालेभाजी मी आणली ना बाजारातून की ती मी निवडून ठेवते लगेचच. आणि कांद्याची पात असेल ना तर ती स्पेशली मी कट करून ठेवते आणि जे त्याचे कांदे असतात वरचे त्याचं थोडेसे मी ते क्लीन करून ठेवते आणि मग जेव्हा आपल्याला यूज करायचे असेल तेव्हा मी ते वॉश करते. तर याच्याने बऱ्याच वेळा, कारण कांद्याच्या पातीच्या कांद्यांना बरीच माती असते, तर ती भाजीत येऊ नये यासाठी तर मी मस्त ते कांदे छान वॉश करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता मी ते छान कट करून घेणार आहे. आणि एका साईडला मी कांद्याची पातही छान वॉश करून त्याच्यातलं पाणी निथळायला ठेवून दिलेली आहे. तर इथे जे कांदे आहेत ते मस्त आपल्याला जेवढे बारीक करता येतील तेवढे बारीक कट करून घ्यायचे. तर आज आपण हिरव्या वाटणाची कांद्याची पातीची भाजी बघणार आहोत. तर मी वेगवेगळ्या पद्धतीने करते कांद्याची पातीची भाजी. तर आज म्हटलं चला आपण हिरव्या वाटणाची करूया. तर अगदीच सिंपल आहे. आपल्याला मिक्सरच्या भांड्यात लसूण घ्यायचा, त्याच्यानंतर 6-7 पाकळ्या अशा लसूण घ्यायचा, हिरवी मिरची घालायची चवीनुसार. तर इथे मी तिखट असल्यामुळे 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, कारण की कांद्याची पात ही थोडी तिखट असते त्यामुळे मिरच्या सांभाळूनच घालायच्या. आणि त्यानंतर त्याच्यात मी 2.5 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आणि त्याच्यानंतर थोडी आपल्याला कांद्याची पात घालायची आहे आणि हे छान वाटण मी करून घेतलं. त्यानंतर कढईत घातलं मी तेल 2 चमचे, त्यानंतर त्याच्यात जिरं घातलं, हिंग घातला आणि जे कांदे होते आपले कट केलेले ते छान थोडेसे मी भाजून घेतले, म्हणजेच की परतवून घेतले थोडेसे ब्राऊन कलर येतोपर्यंत. आणि त्याच्यानंतर मी याच्यात आपलं जे वाटण आहे ते घातलं. वाटण छान परतवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की त्याला मस्त असं तेल सुटतं. हीच एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. याला वाटणाला जेव्हा थोडंसं तेल सुटतं आणि ते कंटिन्यू हलवत राहायचं जोपर्यंत तेल सुटत नाही. ते तेल सुटल्यानंतर ना या भाजीची टेस्ट अमेझिंग येते. तर मस्तपैकी त्याला तेल सुटल्यानंतर मी जस्ट थोडीशी अर्धा चमचा हळद घातली आणि त्यानंतर आपली कांद्याची पात छान वॉश केलेली होती ती घातली. ते छान परतवून घेतलं. परतवून घेतल्यानंतर अर्धा ग्लास मी पाणी घातलं. आणि जेव्हा कांद्याची पात थोडीशी, कारण की कोणतीही पालेभाजी आपण कढईत घातल्यानंतर थोड्या वेळाने ती कमी होते, तर थोड्या वेळानंतर 5-1 मिनिटानंतर मी अंदाज बघून चवीनुसार मीठ घातलं आणि त्याच्यानंतर मी सगळं मिक्स केलं. आणि आता कांद्याची पात आपली शिजते आहे तोपर्यंत मी इकडे भाकरी करून घेणार आहे. तर मी मस्त बाजरीची भाकरी आज बनवणार आहे, कारण की हिवाळा आहे, बाजरी ही आपण खाल्ली पाहिजे. तर मस्त गरम गरम बाजरीची भाकरी मी खाणार आहे. ह्या भाजीसोबत पोळीसुद्धा खूप छान लागते किंवा तांदळाची, ज्वारीची कोणतीही भाकरी छानच लागते. भाजी आपली एका साईडला शिजते आहे आणि अगदी सिंपल अशी ही भाजीची रेसिपी आहे. अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने मी ही भाजी बनवते, पण प्रत्येक पद्धती माझी सिंपलच असते, कारण की प्रत्येक भाजीला एक स्वतःची चव असते आणि ती अति मसाले किंवा अति वेगळ्या गोष्टी घालून आपण ती बिघडवायची नसते असं मला वाटतं. स्पेशली पालेभाज्यांमध्ये कांद्याच्या पातीला एक त्याची एक छान टेस्ट असते. तर जे सिंपल हिरव्या वाटणाची भाजी तुम्ही नक्की करून बघा, खरंच खूप छान लागते. आणि मस्त कांद्याची पात शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. तुम्हाला जर का ह्याची साराची भाजी करायची असेल तर तुम्ही मी अर्धाच ग्लास पाणी घातलं, तर तुम्ही अजूनही पाणी घालू शकता, 1 ते 1.5 ग्लास पाणी घालू शकता आणि थोडीशी साराची भाजीही करू शकता. तर मी इथे जस्ट थोडंसं अंगाशी सार असलेली भाजी करते आहे. तर आपली एका साईडला भाजी पण शिजलेली आहे आणि भाकरी आपल्या झाल्याच आहे ऑलमोस्ट. तर आजचा बेत एकदम सिंपल आणि खूप मस्त होता, अगदी महाराष्ट्रीयन होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि तुम्हाला असे सिंपल कुकिंग ब्लॉग्स बघायला आवडत असेल तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. तर भेटूया आपण एका नवीन छान फ्रेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. बाय, थँक्यू.